नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं भारत सेना यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आता सर्वात मोठी बातमी निघून आलेलो आहे. मित्रांनो, समुद्रामध्ये कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पहिलेच तर या ठिकाणी खूप थंडी सुरू आहे. त्याच्यात पण मतदान करून चांगल्याची थंडी या ठिकाणी झालेली आहे. परंतु असो, थंडी झालेली असेल पण तरीसुद्धा एवढ्या थंडीमध्ये सुद्धा खूप लोकांना थंडी वाजत असेल. असो, एवढा म्हटलं की थंडी वाजणारच ना. तर मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे, समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे या ठिकाणी खूप मोठं भयानक चक्रीवादळ या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. तर भावांनो, मला फक्त एवढं सांगायचं आहे की तुम्ही काय काय काळजी घ्यायला पाहिजे, नेमकं कुठून ते चक्रीवादळ येणार आहे या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. आणि का हवेत माहिती नाही फेकत, जे बी आहे हे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लेखी स्वरूपात माहिती टाकलेली आहे. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, कमी दाबाच्या पट्ट्यामुळे म्हणजे विषय असा आहे मित्रांनो, ज्या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो त्या ठिकाणी चक्रीवादळाची निर्मिती होते. तर जे त्याच्यामध्ये तमिळनाडू असेल, केरळ असेल, कर्नाटक असेल, महाराष्ट्र असेल, त्या भागात ते येणार आहे. आणि एवढंच नाही, तर आता बरेचशा ठिकाणी महाराष्ट्र 17-18 तारखेला सुद्धा, 17-18 नोव्हेंबर तारखेला सुद्धा, म्हणजे 18 तर उद्याची आपण 16-17 तारखेला सुद्धा थोडासा एक रिमझिम स्वरूपात पाऊस त्या ठिकाणी पडलेला आहे. आणि भावांनो, रिमझिम स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता सुद्धा सांगण्यात आलेली आहे. आणि थंडीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पडणार आहे. आणि 19 नोव्हेंबर, 20 नोव्हेंबर, 21 नोव्हेंबरला धुकं पडण्याची दाट शक्यता सांगलेली आहे. धुक्याचं वातावरण सांगलेलं आहे. आणि तापमान खूप कमी होणार आहे. तापमान कमी होणार म्हणजे थंडीने कमी होणार, जी उष्णता कमी होणार आहे. उष्णता कमी म्हणजे तापमान 35 डिग्रीवरून 30 डिग्रीवर, 30 डिग्रीवरून 25 डिग्रीवर, 25 डिग्रीवरून 20 डिग्रीवर असं खूप थंडी वाढणार आहे मित्रांनो. तर काळजी घ्या. खास करून जे शेतात असतात लोक, त्यांना सांगणं मला कळकळीची विनंती आहे की भावांनो, काळजी घ्या. ठीक आहे. आणि आंबट पदार्थ खाऊ नका थंडीमध्ये, कारण त्यानंच तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सर्दीजन्य आजार या ठिकाणी होऊ शकतात. ठीक आहे. आता बरेचसे आपले मित्र काही रत्नागिरीहून सुद्धा व्हिडिओ बघतात, मला कमेंट करतात बिचारे. काही जण संभाजीनगरहून सुद्धा व्हिडिओ बघतात, ते पण बिचारे कमेंट करतात. काही जण नाशिकवरून करतात. ठीक आहे. या ठिकाणी दुरून बांधव आपले व्हिडिओ या ठिकाणी बघत आहेत, मला कमेंट सुद्धा करत आहेत. 4-5 हजार, 4-5 के तर कुठेच गेले नाही असे व्हिडिओ आपले व्हायरल होतात, कारण माहितीच तेवढ्या क्वालिटीची असते. तर काळजी करू नका भावांनो. आणि हे बघा, सरकारी योजनांसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा नवीन असाल तर, कारण सरकारी योजनांसाठी आपलं चॅनल खूप या प्रकारे राजदूत म्हणून काम करत असते. ठीक आहे. म्हणून सरकारी योजना जर तुम्हाला भेटायची असेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून कुठलीच सरकारी योजना तुमच्यापासून वंचित राहणार नाही. ठीक आहे. प्रत्येक सरकारी योजना भेटायला माहिती पडली पाहिजे, म्हणून आता सबस्क्राईब करून घ्या मित्र हो. ठीक आहे. आणि आता हा वातावरण मग चक्रीवादळा संदर्भात व्हिडिओ बनवला, परंतु सरकारी योजना संदर्भात पाहिजे असेल तर जे माझे शॉर्ट्स आहेत ते शॉर्ट्स बघायला शिका. आता बरेचसे लोक शॉर्ट्स बघत नाही. अरे बाबा, ते शॉर्ट्समध्ये आहे ना, कमीत कमी टाईममध्ये जास्तीत जास्त माहिती सांगितली आहे. माहिती आहे काय? शॉर्ट्स असते 1 मिनिटाचा असते. हा व्हिडिओ किती मिनिटाचा आहे? आता आहे बघा, हा जास्तीत जास्त 3 किंवा 4-5 मिनिटाचा व्हिडिओ असेल. पण जे शॉर्ट्स असतात मित्रांनो, ते शॉर्ट्स असतात 1 मिनिटाचा एकच असते, आणि 1 मिनिटात पूर्ण एकच योजना सांगली जाते. म्हणून तुम्ही शॉर्ट्स बघायला चला, त्या शॉर्ट्सला लाईक करत जा व्हिडिओला. म्हणजे लाईक केलं की पुढच्या वरून तुम्हाला काळजीनंतर व्हिडिओ भेटतात. यूट्यूबवाल्याला समजते हे लोक लाईक करून राहिले तर याला व्हिडिओ आवडतात, मग तुम्हाला बरोबर तेच व्हिडिओ दाखवतो. तुम्ही दुसरेच व्हिडिओला लाईक करता का जो तिकडे मुली नाचतात, बाया नाचतात, त्यांना लाईक करता, आणि इकडे महत्त्वाचे सरकारी योजना सांगतो हे ओपनच नाही करत. म्हणून माझी विनंती आहे कळकळीची की हे सरकारी योजनासारखे जे व्हिडिओ मी टाकत असतो ते ओपन करत जा, ते बघत जा, त्याला लाईक करत जा. ठीक आहे. आणि हे बघा, बऱ्याचशा लोकांना असं वाटते की बाबा सरकारी योजना खरंच हा व्हिडिओ खरा असते खोटा असते. हे बघा, घरी बसून तुम्हाला तिथे वाटणारच आहे. जरा बाहेर निघा, ग्राहक सेवा केंद्रावरती जा, आणि ग्राहक सेवा केंद्रावरती गेल्यानंतर त्याला सांगा की जेव्हा आम्हाला कोणकोणत्या योजना निघाल्या सांग. ठीक आहे. आणि त्या योजनामध्ये तुम्ही तो जे म्हणेन ते फॉर्म भरून टाका. आणि मी जे माझ्या प्रत्येक योजना खऱ्या असतात, माझ्या प्रत्येक व्हिडिओसुद्धा खरे असतात, कारण 13 ते 3 हजार लोकांना खोटं बोलून मला काय भेटणार आहे. ठीक आहे.
आणि एवढं असं नाही किंवा मनानं फेकले, माझ्या प्रत्येक व्हिडिओचे डिस्क्रिप्शन बॉक्स असते बरोबर, त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण त्याच्यात मी पूर्ण माहिती टाकलेली असते, तुम्ही वाचन करू शकता. ते अशी माहिती टाकलेली असते. त्याला मनानं तर मी काय टाईप नाही करणार, जेणेकरून तुम्ही कोणी बी ते काढून डायरेक्ट पोलीस स्टेशनला दाखवीन की बा हा मनानं साला काही बी करू राहिला, अशी योजना निघेल बी नाही पण टाईप करू राहिला. असं तर काही नाही, जे आहे ते बोलतो, जे खरं आहे ते बोलतो. म्हणूनच एवढा कॉन्फिडन्स आहे. विनाकारण असे व्हिडिओ काही बनवून मला काय भेटणार नाही. आणि लोकांना सबस्क्राईब बी नसतं केलं जर व्हिडिओ खोटे असते तर. बघू शकता तुम्ही किती लोकांना या ठिकाणी सबस्क्राईब केलेलं आहे. आणि दुरून दुरून लोक बघतात. कोणी रत्नागिरीहून बघते, कोणी साताऱ्याहून बघते, कोणी नाशिकहून बघते, कोणी संभाजीनगरहून बघते. दुरून दुरून लोक या ठिकाणी बघत असतात. ठीक आहे, तर तुम्ही सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सरकारी योजनांसंदर्भात माहिती भेटली पाहिजे. ठीक आहे, आणि या व्हिडिओला एक लाईक करून टाका मित्रांनो. आणि हे बघा, आपल्याला जर सरकारी योजनांबद्दल माहिती भेटते, असंच आपल्या भावाला भेटली पाहिजे, आपल्या बहिणीला भेटली पाहिजे, आपल्या मित्राला भेटली पाहिजे. ठीक आहे, म्हणून तुमच्या व्हॉट्सअपवर जे तुमचे मित्रमैत्रिणी असतील, ठीक आहे, ज्यांना सरकारी योजनांसंदर्भात माहिती पाहिजे त्यांना शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा सरकारी योजनांसंदर्भात माहिती भेटली पाहिजे भावांनो. कळलं काय? तर बघा, आपला विषय होता या चक्रीवादळासंदर्भात. ते चक्रीवादळ समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेलं आहे. ठीक आहे, आणि आता कुठल्याही क्षणी येऊ शकते. तर बा एक सहकार्य म्हणून आणि एक सबस्क्रायबरला एक मदत म्हणून मी या ठिकाणी अशी माहिती दिलेली भावांनो. काही घाबरू नका, फक्त थंडीचा जोर खूप वाढणार आहे या ठिकाणी. ठीक आहे, आणि भावांनो कसं आहे, कामाच्या गडबडीमुळे इतक्यात व्हिडिओ कमी होऊन राहिले, पण काळजी करू नका. माझा कुठला व्हिडिओ दिसला ना फक्त पाहून घेत जा, लाईक करत जा. ठीक आहे, आणि जास्तीत जास्त भावांनो फक्त हेच विनंती आहे की बाकीच्या गोरगरीब लोकांना हा व्हिडिओ व्हायरल करा आणि शेअर करा, जेणेकरून गरीब आईला तरी फायदा झाला पाहिजे. ठीक आहे, तर चला भावांनो, स्वतःची काळजी घ्या. ठीक आहे, आणि स्वतःची काळजी घ्या, आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, आणि एक काम करा, कुठली अडचण आली तर चॅनल मला कमेंट करून सांगत जा, मनामध्ये लपून ठेवू नका. कुठला व्हिडिओ समजला नाही तर कमेंट करायची, तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटून जाईल. मला आतापर्यंत ज्या लोकांनी कमेंटा केल्या भावांनो, ज्या लोकांनी आतापर्यंत कमेंटा केल्या त्या लोकांच्या प्रश्नांची उत्तर मी माझ्या व्हिडिओमध्ये दिलेले आहे. म्हणून तुम्ही सुद्धा मला कमेंट केलं, तुम्हाला सुद्धा तुमच्या प्रश्नांची उत्तर भेटेन. आणि मी आता नितेश रोज रात्री 10 वाजता लाईव्ह येत असतो. काहून येत असतो? शेतकऱ्याच्या प्रश्नांची उत्तरं भेटायला द्यायसाठी. पण लोक लाईव्ह ती येतच नाही, लेखाचे प्रश्नच नाही विचारत. अरे तुम्ही प्रश्न विचार, आता ते माझी बी गलती आहे त्याच्यामध्ये. माझी गलती अशी आहे भावांनो की मी रेग्युलर लाईव्ह नव्हतोय, त्याच्यामुळे लोकांना माहीतच नाही होत की बा हा लाईव्ह येत असते. पण 2 दिवस झाले आता मी रेग्युलर लाईव्ह येत जाईन, त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी समजेन भावांनो. ठीक आहे, की बा हा लाईव्ह येत असते भारत सेना. आपण या ठिकाणी जाऊन त्याबद्दल मी सरकारी योजना संदर्भात प्रश्न त्या ठिकाणी घेत असतो. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात प्रश्न या ठिकाणी मदत करत असतो. त्यावर कृषी समस्या, दारिद्र्य इत्यादी विषयाला हात घालून मी त्या ठिकाणी प्रश्नांची उत्तर देत असतो भावांनो. ठीक आहे, तर निश्चितच तुम्ही सुद्धा भावांनो लाईव्ह येत जा. त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, काही लोक म्हणतात किंवा खोटा व्हिडिओ सांगते, काही पण नका सांगू. अरे बा, मनानं सांगून काय भेटणार आहे आम्हाला? मनानं सांगून काय भेटणार आहे? आणि चला, हे व्हिडिओ खोटा असतं मला सांगा तुम्ही. एवढ्या लोकांना हजारो 3.35+ सबस्क्रायबर झालेले आहेत. एवढं सबस्क्रायबर काय आभाळातून पडले का? किंवा असं सबस्क्रायबर केलं लोकांना, असंच सबस्क्राईब केलं मला, काही ना काही व्हिडिओ दम असेल म्हणून मला सबस्क्राईब केलं की नाही, असा विषय आहे. आणि बघा, ज्यांनी मला सबस्क्राईब केलं त्याला मी कोणाच गोष्टीच कमी नाही पडतो. प्रत्येक माहिती त्याच्यापर्यंत पोहोचतो, तो प्रत्येक माहिती तळागाळातल्या माणसापर्यंत मी पोहोचवतो. ठीक आहे, आता हे चक्रीवादळ आलं, आता कोण एकानं बनवलं, एकाने नशीब बनवला हा व्हिडिओ, मी हा व्हिडिओ बनवला. आणि तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी मी आदरणीय नितेश कराळे सरांसोबत सुद्धा एक ऑनलाईन इंटरव्ह्यू या ठिकाणी घेणार आहे. त्याचबरोबर जे मोठमोठे कृषी संदर्भात किंवा सरकारी योजनासंदर्भात जे माणसं आहेत, जे सरकारी योजनासंदर्भात प्रश्नांचे उत्तर देऊ शकतात, अशा माणसासोबत इंटरव्ह्यू घेणार आहे ऑनलाईन, आणि तो टाकणार आहे, जेणेकरून भावांनो तुम्हाला खूप मदत झाली पाहिजे. ठीक आहे, तर चला, खूप थंडी या ठिकाणी पडलेल्या भावांनो, आणि स्वतःची काळजी घ्या, कारण थंडी खूप जोर या ठिकाणी धरलेली आहे. चला, मी तुम्हाला जास्त वेळ घेत नाही, मला क्षमा करा जास्त वेळ घेतल्याबद्दल. आपण भेटूया पुढच्या वेळेस एका सरकारी योजनेसह. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.